उत्पन्न बाजार समिती व पाणी फाउंडेशन तर्फे आज करमाळ्यामध्ये भरलेला आहे भाजीपाल्याचा बाजार, तो पण सेंद्रिय भाजीपाल्याचा बाजार भरलेला आहे। तर येथे शंभूराज जगताप आहेत, त्यांचे पण आपण बाईट घेणार आहेत। तर अजून बघूया कोण कोण आहे। आपले पाणी फाउंडेशनचे सर पण आहेत। नमस्कार। विषमुक्त भाजीपाला खास करमाळ्यासाठी पाणी फाउंडेशनचे शेतकरी, तर याचा नक्कीच लाभ घ्या। विषमुक्त भाजीपाला तर बघू शकता तुम्ही, यांचं कन्सेप्ट असा आहे की विषमुक्त भाजीपाला। तर हे आपला बाजार इथे चालू झालेला आहे। सर, विशेष म्हणजे हा दर रविवारी भरणारा बाजार आहे का? हा दर रविवारी भरणारा बाजार आहे। 8 ते 10 ह्या वेळेमध्ये 3 वर्षापासून ह्या शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशननी प्रशिक्षण दिले की विषमुक्त भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला, जैविक औषधांचा वापर करून कशा पद्धतीने पिकवता येईल। 3 वर्षानंतर आम्हाला ते यश संपादन झालेलं आहे। त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांना विषमुक्त अन्न आपल्या ताटामध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या आरोग्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की ह्या सेंद्रिय आठवडी बाजाराला दर रविवारी असणारे 8 ते 10च्या वेळेमध्ये भेट द्या आणि ह्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या आणि विषमुक्त खा आणि विषमुक्त राहा। धन्यवाद। धन्यवाद। तर आपले शंभूराज जगताप साहेब दादा पण आहेत तिथं। नमस्कार दादा। वालेकुम सलाम। दादा श्री, आपण जी नवीन कॉन्सेप्ट तयार केली त्याचा उद्देश काय आहे? पाणी फाउंडेशनची संकल्पना आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय देवेंद्र जगताप साहेब यांनी ह्या संकल्पनेला प्रोत्साहन दिलेलं आहे। उलट ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या करमाळ्यात विषमुक्त अन्न हे आपल्याला मिळतंय। आता तुम्ही वास्तविक पाहता तर अनेक रोग, कॅन्सर हे चांगल्या लोकांना होतं। त्याच्या मागचं कारण आहे की अनेक रासायनिक प्रयोग आपण आपल्या शेतीवरती करतो। हे जे सगळे पाणी फाउंडेशन शेतकरी हे नुसतं म्हणायलाच नाहीत की आम्ही एक सेंद्रिय आणतोय, तर वर्ष ह्यांच्या शेतीमध्ये शास्त्रज्ञ जाऊन लोकांनी ह्यांना गायडन्स करून हे अन्न त्यांनी पिकवलेलं आहे। इथं असं नाही की कुणी आलं आणि आम्ही आमचं सेंद्रिय खता रिलेटेड विकतोय। हे पूर्ण टेस्टेड आहेत आणि ह्याचं उद्दिष्ट हे की येणाऱ्या पिढी ही निरोगी राहावी आणि त्यांना विषमुक्त अन्न मिळावं। म्हणून मी तुमच्या ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं सगळ्यांना आमंत्रित करतो की प्रत्येक रविवारी 8 ते 10 वाजेपर्यंत देशभक्त कैलासवासी नामदेवराव जगताप साहेबांच्या स्मारकासमोर हे आठवडी बाजार कायमस्वरूपी भरणार आहे। तर तालुक्यातले सगळे आणि लोकांच्या माहितीचं सांगतो की इथं अंड्यांपासनं ते तुपापर्यंत प्रत्येक गोष्ट टेस्टेड आणि सेंद्रिय आहे आणि आपण सुद्धा इथनं काहीतरी घ्यावं आणि या बाजारात प्रसन्न द्यावं एवढी विनंती करतो। हो दादा, ऐका की अजून एक असं, जर नवीन शेतकरी आहे त्याला जर ही कॉन्सेप्ट मध्ये भाग घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी आधी पाणी फाउंडेशनशी निगडीत व्हायचं आणि त्यांचे गाईडलाईन्स जे आहेत त्या गाईडलाईन्सला फॉलो करून पुढचे येणारे वर्ष 6 महिने त्या पद्धतीने त्यांनी ती पिकं घ्यायची। त्या पिकाला मग पाणी फाउंडेशन टेस्ट करणार लॅबमध्ये जाऊन त्यांच्या, आणि जर ते पास झालं तरच ती इथं येणार। ठीक आहे दादा, धन्यवाद। तर बघितलंय आत्ताच दादाने आपल्याला माहिती दिल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या समोरच हा आपला बाजार भरणार आहे दर रविवारी। तर बघूया आपण इथे काय काय प्रोडक्ट आलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। तर हे पाणी फाउंडेशनचे पण, तर अशा प्रकारे बाजार आपल्याला हा भरलेला आहे। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हा बाजार भरलेला आहे। तर आपण ग्राहक पण बघू शकताय आणि शेतकरी सुद्धा बघू शकताय। तुमचं गाव कोणचं? गाव माडा। तुमचं? सौंदे, आपल्या करमाळ्यापासून सौंदे। होय, म्हणजे आपल्या करमाळ्या तालुक्यातले पण गाव येत आहेत म्हणा की सहभागी? हो का? सगळे करमाळा तालुक्यात येते का? थोडं पुढे आहे सर तुम्ही। सर, तुमचं नाव सांगा आधी। माझं पांडुरंग बोबडे, माडा। हो का? तर तुम्ही 3 वर्षापासून? हो, 3 वर्षापासून सेंद्रिय विषमुक्त भाजीपाला पिकवतो। तर तुमच्याकडे काय काय भाजीपाल्यामध्ये? माझ्याकडे 25 ते 30 प्रकारच्या व्हरायटी आहेत भाजीपाल्याच्या। हो, असं आहे का? कुठं कुठं सेल होतं? माझा पुणे मार्केट आणि आता ही सेकंड करमाळा।
पुण्यामध्ये दर आठवड्याला 400-500 किलो भाजीपाला जातो. अच्छा. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या करमाळा तालुक्यातलेच बाकी सगळे शेतकरी आहेत. आपण ग्राहकचा पण रिव्ह्यू घेऊया. सर विचारा कसं पाहिजे बघितलं सर बाजारपेठ कशी? एक नंबर आहे. कसं वाटतंय सर तुम्हाला? चांगलंच आहे नाही, आरोग्यासाठी चांगलंच आहे. काय काय खरेदी केलं सर तुम्ही? हे भाजीपाला, भाजी आहे, आळू आहे, हां हां अजून आपलं हे नाही का बीट वगैरे, बीट हां हां बरंचसं घेतलंय. अजून काय आपलं हां हां. तर हे बघू शकताय मित्रांनो तुम्ही, ही भाजी जी आहे बाजारात सहज करून मिळत नाही, बरोबर ना सर? तर ते सुद्धा आपल्या या बाजारात आहे. मिरच्या, म्हशीचं तूप आहे, त्याच्यात मिरची रेसिड्यू फ्री आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आम्ही त्या म्हशीला सरकी खाऊ घालत नाही, कारण सरकीत भयानक औषधं फवारली असतात, त्याचे कंटेंट दुधात उतरतात, दुधातनं तुपात उतरतात. ह्याच्यासाठी हे 12 लिटर दूध लागतं. आजच्या बाजारभावाने विचार केला तर 12×8 = 960 रुपयाला खर्च येतो. वास्तविक विचार केला 80 रुपये लिटरच्या दुधाने, परंतु आम्ही 1000 रुपयात देतोय. आणि त्याचं ताप वगैरे बाकीच्या प्रोडक्ट आणखी निघतात ते आम्हाला 1000 रुपये. तुमची क्वालिटी दाखवू शकता तुम्ही? अगदी अगदी. अशा प्रकारे हा तूप आहे. तुम्ही हाताने लावून वास घ्या त्याचा. तुम्ही कच्चं खाणार असाल तर त्याची जिभेवर चव घेऊ शकता. म्हशीचं दूध पण आहे ज्याच्यात डाळ पण आहे. हो, जय हिंद सर. जय हिंद सर. जैन. तर सर तुम्ही काय काय आणलंय विक्रीला? मी भरपूर काय आणलं होतं. सेंद्रिय मुळा आणला होता, बीट आणलं होतं, भेंडी, हिरवी मिरची, कोथिंबीर, पालक आणि म्हणलं तर काकडी आणि विशेष करून म्हणजे डाळ, विषमुक्त डाळ आहे ही. म्हणजे तुम्ही स्वतः तयार केलेली आहे का? तयार केलेली. ही आहे तूर डाळ, त्याच्यानंतर ही आहे उडदाची डाळ, त्याच्यानंतर हरभरा डाळ बिगर पॉलिश आहे आणि पॉलिश, हा बिगर पॉलिशची, आणि ही पूर्ण विषमुक्त पिकवलेली आहे ती. आम्ही स्वतः डाळ मिलवर काय बनवतो, स्वतःच्या घरच्या जात्यावरची पाहिजे तर जात्यावरची बनवून देऊ शकतो रिक्वायरमेंट असेल. धन्यवाद. 150 झालं ना. 150 झालं. तर आपला हा विषमुक्त बाजार दर रविवारी 8 ते 10 यामध्ये भरणार आहे. तर माझी करमाळा तालुक्यातील सर्व ग्राहकांस विनंती राहील की ह्या नवीन उपक्रमाला आपण भरभरून. सेंद्रिय बेदाणा आहे, विषमुक्त बेदाणा. ही मोहाची फुलं आहेत, लहान मुलांसाठी आरोग्यासाठी चांगली आहे. आळूची पानं आहेत, बघायला छान आहे. गावरान आहे. डाळ सुद्धा आहे. हा नारळ आहे सेंद्रिय, आणि आळू आहे सेंद्रिय, डाळे आहेत. आळूचे पानं, परत फळांमध्ये सीताफळ आहे, त्याच्यापाशी नारळ सुद्धा आलेला आहे. नारळ सुद्धा सेंद्रिय ह्याच्यातच तयार केलेलं, आणि बाजार रेटपेक्षा पण कमी आणि चांगल्या क्वालिटीचे नारळ. आज बऱ्याच दिवसानंतर बिगर केमिकलचा आज मी घरी नेतोय. सर्व पौष्टिक आहे. भेंडी, मावजा आणि टमाटे अशा वस्तू मी घेतलेल्या आहेत बिगर केमिकलच्या. सेंद्रिय खतापासून टोमॅटो तयार केलेले आहेत आणि खूप आरोग्याला चांगले आहेत. सर तुमचं काय म्हणणं आहे? ही पूर्ण गोमूत्र, गायची गौमूत्रापासून बनवलेलं नारळ आहे. आणि ती झाडाला फक्त गोमूत्र आणि मीठ सुद्धा टाकत नाहीत. आपल्याकडे म्हणतात की नारळाला मीठ टाकलं पाहिजे, पण ह्या नारळाच्या झाडाला मीठ सुद्धा टाकलेलं नाही. ह्यात फक्त गोमूत्रावर तयार झालेलं नारळ आहे आणि त्याच्यावर आलेलं हे फळ आहे. पूर्ण विषमुक्त. आणि ही फक्त 50 रुपयाला. मार्केटमध्ये काय बी रेट असला तरी आमचा वर्षाचा रेट आहे फक्त 50 रुपये. तर बघू शकता मित्रांनो, आम्हाला अजून एक आपलं त्याच्यात सगळ्यात महत्त्वपूर्ण सांगायचं आहे की इथं एक खूप छान सिस्टीम आहे. तुम्ही समजा आळूची एकच हे पिंडी घेतली, समजा एकच फळ घेतलंय आणि एकच नारळ घेतलंय, तर ह्याचं एक विशिष्ट काट्यावरती वजन करून त्याचा तेवढाच रेट लागतो. तुम्ही म्हणजे मल्टीपर्पज शॉपिंग, ते आपल्या कर्मात सेल्स कसे भरायचे,
कुछ भी लो 100 रुपये में, तर तसा एक प्रकार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा रेट सेम आहे, म्हणून तुम्ही एक क्वांटिटी सुद्धा घेऊ शकता. तुम्ही एक टमाटा सुद्धा घेऊ शकता, एक काकडी सुद्धा घेऊ शकता आणि एक आळूची वडी सुद्धा पेंडी घेऊ शकता. तर हे अशा लोकांना खूप फायदा आहे जी इथं जॉब पर्पज वगैरे सिंगल राहतात वैयक्तिक आणि स्वतः जेवण करून खातात, तर त्यांना लिमिटेड भाजीपाला घेतात. त्या लोकांची खूप कामाची गोष्ट आहे. आणि ज्यांना हेल्थसाठी डाएटसाठी लागतात, जे लोक डायबिटिक आहेत किंवा ज्यांना थोडंसं कॅन्सरचा विषय असतात, तर त्या लोकांसाठी हे आठवडी बाजार खूप हेल्पफुल आहे आणि खूप पॉकेट फ्रेंडली, युजर फ्रेंडली. तर अशा बाजाराला आवश्यक करमाळ तालुक्यातल्या जनतेने प्रतिसाद दिला पाहिजे, मी विनंती करतो. तर दादा तुमचं म्हणणं असं आहे की जे आरोग्यासाठी तर एक नंबर आहेच, पण जे आधीच आजारी त्यांच्यासाठी पण हे नाही, ज्या कारणाने ते लोक आजारी आहेत हा त्याला कारणच विष ह्याच्यात अन्न खातोय आपण फवारणी ते केलेलं. तुम्ही आता काही व्हिडिओ बघता सफरचंदवरती ते लोक घासून दाखवतात, त्याच्यावरती तो वॅक्स निघतो, अनेक म्हणजे अशा काय काय गोष्टी आहेत तुम्ही कलिंगडामध्ये इंजेक्शन देताना पाहिलेले असतात. बरोबर. तर हे तसं नाहीये. मग अशा लोकांना ज्यांना खरंच स्वतःच्या हेल्थची केअर करतात, ते लोक हेल्थ प्रिकॉशन्स लोक असतात, त्या लोकांनी इथं येऊन हे गोष्टी घेतल्या पाहिजे. तुम्ही भेंडीची क्वालिटी बघा, ह्याच्या त्या भेंडीला हात लावला तरी तुम्हाला लेडी फिंगर आपण आता इंग्लिशमध्ये म्हणतो, ह्याला फील लगेच लक्षात येतो. ह्याला कुठलंही त्यांनी असं नाही की तोडून तसं आणलेलं, ह्याला विशिष्ट एक केमिकल असतं, त्या केमिकलमधून बुडून काढतात का ह्याचा कलर आणि फ्रेशनेस दिसावं. पण हे ऍक्च्युअल सेंद्रिय खतापासून नॅचरल असल्यामुळे ह्याची फ्रेशनेस कायम टिकून आहे. ह्याला फ्रीजची याची सुद्धा ते गरज ठेवत नाही. तर अशा बाजाराला लोकांनी आलं पाहिजे आणि प्रतिसाद दिला पाहिजे. सर मी काय म्हणतो, आता जे पाणी फाउंडेशनचे लोक आहेत त्यांना म्हणजे ही जी माहिती आहे ती कुठून भेटली? पाणी फाउंडेशननी शास्त्रज्ञाला सोबत घेऊन, शास्त्रज्ञांनी ह्यांना तसं गाईडलाईन्स देऊन हे त्यांनी एक अभियान राबवलंय देशभरात आणि त्याची सुरुवात करण्यात झालेली. पुण्यामध्ये सुद्धा खूप मोठा आठवडी बाजार भरतो, तिथल्या लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे. आता करमाळ्यात सुद्धा हा पहिल्यांदा सुरू झालेला आहे. तर करमाळ्याच्या जनतेत हा सुद्धा म्हणजे मोस्टली सगळेच कॅरेट ह्यांची एम्प्टी झालेले. एका दुसरा आता समजा 100 सीताफळ असेल किंवा आळूच्या वड्या वड्या येतात त्यासारख्या पानाच्या पेंड्या मोजके 10-15 राहिलेले, नाहीतर मोस्ट ऑफ ऑल सगळ्या घेतल्या ह्यांचा आता संपत चाललेले. टाइम त्यांनी 10 दिला होता, मी रिक्वेस्ट केली की पावसामुळे उशीर झाला 10:30 वाजेपर्यंत चालू राहून इथनं पुढं एक्झॅक्ट टाइम 8 to 10 इच संडे हे बाजार इथं चालू असणार आहे, एव्हरी संडे. म्हणून आपण सगळ्यांनी प्रत्येक रविवारी सकाळी 8 ते 10 ह्या बाजारासाठी इथं येऊन लवकरात लवकर शिल्लक राहिले. मी वैयक्तिक स्वतः अंडे पर्चेसिंग केलेले तिथे, गावरान अंडे मिळत नाहीत लवकरात लवकर आणि ते लहान मुलांसाठी खूप चांगले असतात, म्हणून मी तर अख्खा कॅरेटच घेऊन टाकलं लिमिट असल्यामुळे. मग आता आमचे काही तुम्ही यांच्याकडे दाखवा, ही लोक थोडे म्हणजे तुम्ही सगळे घेऊन टाकले. मी ह्यांना ऑफर दिलेली आहे, मी 10 रुपयाला एक अंड घेतले, 25 मी ह्यांना देऊ शकतो, 1 रुपया कमी होणार नाही, ते घेत नाही. तर बघू शकताय. हा बोला ना, तुमचा अनुभव सांगा सर, कसं वाटतं तुम्हाला आपल्या नवीन बाजारात नवीन उपक्रमामध्ये येऊन? सेंद्रिय खतापासून उत्पादन काढलेलं हे चांगल्या प्रकारे आरोग्य चांगलं असतं, बिगर विषमुक्त आहे. त्याच्यामुळं लोकांनी सेंद्रिय खतापासून विषमुक्त पालेभाज्या हे विक्रीसाठी आल्या त्यांना प्रतिसाद देऊन सहकार्य करावं आणि हेच खावं. धन्यवाद. कसं वाटलं सर आपल्याला हे नवीन उपक्रम आपल्या करमाळ शहरात चालू झाले ते? आज रविवार दिनांक 5/10/2025 रोजी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांच्या विशेष सहकार्यातून आणि पाणी फाउंडेशन टीम करमाळा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी यांची जी आयडिया होती की माननीय शंभूराजेदादा जगताप एक नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमीच ते हाती घेतात आणि त्याच पद्धतीनं आज करमाळ तालुक्यातल्या जनतेला की आरोग्य त्यांचं चांगलं राहावं यासाठी त्यांनी सेंद्रिय भाजीपाला हे फळ आठवडी बाजार या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. तालुक्यातल्या जनतेसाठी त्यांनी जो हा उपक्रम आयोजित केलेला आहे त्याला उदंड प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि असाच दर आठवड्याला दर रविवारी
हा आठवडी बाजार सुरू होणार आहे. आणि विशेष करून मी शंभूदादांचे आभार मानतो की त्यांनी या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चाललेलं आहे. अशा वेळेस आपल्याला खरी गरज आहे ती आपण जे खातोय अन्न ते विषमुक्त असावं, म्हणून त्यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी करमाळा तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.